लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आज सोमवार आहे, 11 ऑगस्ट आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत, असं आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी अपडेट या ठिकाणी दिलेली आहे। लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन होतं आणि त्या दिवशीच ऑगस्ट महिन्याचा तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये एकनाथ शिंदे साहेब सोडणार होते। परंतु रक्षाबंधनाची सर्व बँकांना सुट्टी होती आणि त्यानंतर काल 10 ऑगस्ट त्या ठिकाणी रविवार होता आणि तुम्हाला तर माहितीच आहे, रविवारी बँकांना सुट्टी असते। त्यामुळे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये काल पण येऊ शकले नाहीत। परंतु आज सोमवार आहे, बँका सर्व काही उघडल्या आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना आत्ताच 5 मिनिटांपूर्वी फोन करून सांगितलं आहे की लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यामध्ये लवकरात लवकर, आज सोमवार आहे त्यामुळे बँकांना ऑर्डर दिली आहे, आमचा राहिलेला ऑगस्ट महिन्याचा हप्ता तात्काळ महिलांच्या खात्यामध्ये जमा करा, अशी ऑर्डर आता 5 मिनिटांपूर्वीच एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्याचे राहिलेले 1500 रुपये सोडले जाणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही मोठी ऑर्डर आता बँकांना देऊन टाकली आहे। बघा, मागील 2 दिवस झालं रक्षाबंधन आणि त्या ठिकाणी आता बरोबर रविवार, या 2 दिवस बँकांना सुट्टी असल्यामुळे तुम्हाला पैसे येऊ शकले नाहीत। परंतु आज सोमवार आहे, बँका उघडल्या आहेत, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी आता सोडले जाणार आहेत, असं ऑर्डर सरकारच्या माध्यमातून आले आहे। टोटल 20 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे म्हणजेच 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे आज खात्यामध्ये विस्तांतरित केले जाणार आहेत। सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवायचं आहे, रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणार होते, परंतु सर्व बँकांना रक्षाबंधनाची सुट्टी होती, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे हे तुम्हाला पैसे येऊ शकले नाहीत रक्षाबंधनाची ओवाळणीला, त्यावेळेला आलेले नाहीत। त्यानंतर बरोबर काल आता 10 ऑगस्टला रविवार होता, त्यामुळे रविवारी बँकांना बंद, सुट्टी असल्याने ते पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येऊ शकले नाहीत, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। परंतु आज सोमवार आहे, या ठिकाणी बँका सर्व उघडल्या आहेत, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे। ही मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आल्या। बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, तुमची ओवाळणी आम्ही त्या ठिकाणी रक्षाबंधनाच्या दिवशीच तुमच्या बँकेच्या खात्यात सोडणार होतो आणि त्या ठिकाणी तशा प्रकारे जमलं नाही, कारण बँकांना सुट्ट्या होत्या, हे आता या ठिकाणी स्पष्ट झालं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींचं खातं HDFC बँकेत आहे आणि त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींचं खातं ICICI बँकेत आहे, पोस्ट ऑफिसमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे, महाराष्ट्र बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे, बँक ऑफ इंडियामध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे, अशा सर्व बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये वितरण करण्यात येणार आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही लक्षात आलं का बघा, कारण ऑगस्ट महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशीच ओवाळणी म्हणून आता एकनाथ शिंदे साहेब तुमच्या खात्यावरती टाकणार होते, परंतु त्या दिवशी बँकांना सुट्टी असल्याने तुम्हाला हे पैसे मिळाले नाहीत, तुम्ही नाराज होता। परंतु आता तुम्हाला खुश करण्यासाठी आज सोमवार आहे, बँका उघडल्या आहेत, कारण 2 दिवस झालं मागील बँका बंद होत्या, आज बँका उघडल्याने आज खरोखर हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता येणार आहे। परंतु फक्त याच 20 जिल्ह्यामध्ये हा हप्ता वितरण करण्यात येणार आहे, बाकीच्या जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये हे पैसे सोडणार असल्याचं आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे शिंदे साहेबांनी तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता जशा प्रकारे सोडलाय, तशाच प्रकारे ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील आता त्यांनी सोडण्याचे आदेश बँकांना दिले आहेत। ज्यावेळी ते स्वतः ऑर्डर देतात, त्यावेळी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खरोखर पैसे येत असतात। जर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळाला असेल, तरच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता समोर आली आहे। परंतु लाडक्या बहिणींना, सर्वच महिलांना हे हप्ता त्या ठिकाणी मिळणार नाही आहे, काही ठराविकच 20 जिल्ह्यामध्ये हा हप्ता सोडणार असल्याची अपडेट आता या ठिकाणी समोर येत आहे। तसेच लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा,
तुम्ही जुलै महिन्याचा हप्ता घेतला असेल तर त्यावेळेला कोणतीही पडताळणी सरकारने केली नव्हती, परंतु आता एक आठवडा झालं लाडक्या बहिणींची पडताळणी आता या ठिकाणी सरकारने जोरदार त्या ठिकाणी करून टाकली आहे। यामध्ये जवळपास 2 ते 3 लाख लाडक्या बहिणींना वगळले गेलं असल्याची मोठी अपडेट आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। आज जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे तर तो फक्त याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता सांगून टाकलंय। त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे नेमका आज कोणत्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना हप्ता या ठिकाणी सोडला जाणार नाही म्हणजेच मिळणार नाही, आणि त्यानंतर आपण लगेचच पाहणार आहोत की कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना आज सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात आलंय। हे एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर आता इथे कान देऊन तुम्ही ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता यामध्ये 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र करून टाका, त्यांना आता त्या ठिकाणी पैसे देऊ नका असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय की अशा पण लाडक्या बहिणी आम्हाला सापडलेत ज्यांनी सरकारच्या नियमाच्या विरोधात जाऊन गेले 1 वर्ष झालं त्यांनी महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता घेतलेला आहे। त्यामुळे या नियमाच्या बाहेर जाऊन तुम्ही जर गेले 1 वर्षापासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते जर आतापर्यंत घेतला असेल तर तुम्हाला आज ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणार नाहीत असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेलं आहे। मग आता नेमकं कोणकोणत्या 5 प्रकारच्या बहिणींना यामधून वगळण्यात येईल हे तुम्हाला आता या ठिकाणी बघावं लागणार आहे। जर तुमचा नंबर यामध्ये जर या नियमात जर लागला बिगला तर तुम्हाला कायमचा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता वगळलं जाणार आहे असं सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळे आता पहिला प्रकार लाडक्या बहिणीचा सांगण्यात आला आहे ते म्हणजे तुमचं परत एकदा नवीन आता सरकारने उत्पन्न चेक करायचं ठरवलंय, कारण लाडक्या बहिणींनी चुकीच्या मार्गाने उत्पन्नाचा दाखला दिले असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता उघडकीस आलंय। कारण त्यांचं उत्पन्न 5 लाख 10 लाख असताना सुद्धा त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी भरमसाठ सावकार असताना सुद्धा त्यांनी आता गेले 1 वर्ष झालं चुकीचा उत्पन्नाचा दाखला देऊन त्यांनी आजपर्यंत हप्ते घेतल्याचं लक्षात आलं आहे। सर्वांनी 1 आठवडा झाला, तुम्हाला माहीतच आहे जुलै महिन्याचा हप्ता दिला होता आणि जुलै महिन्याचा हप्ता दिल्यानंतर सरकारच्या असं लक्षात आलं, सरकारला असं जाणवलं की आपलं पैसे भरपूर वाया जात आहेत। ज्या खरोखर गरजूवंत गरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचत नाही, कोणीतरी श्रीमंत महिलाच हा लाभ घेत आहेत। त्यामुळे अशा पण लाडक्या बहिणींना आता आपण हप्ता देऊ लागलो आहोत ज्यांचं उत्पन्न भरपूर जास्त आहे त्यांना सुद्धा आपले पैसे जात आहेत असं सरकारच्या लक्षात आल्याने एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना ऑर्डर देऊन लाडक्या बहिणींची पडताळणी करा असं त्यावेळी सांगितलं होतं आणि तशा प्रकारे पडताळणी जुलै महिन्याचा हप्ता दिल्या लगेच सुरू केली होती। त्यामुळे जवळपास 2 ते 3 लाख लाडक्या बहिणी यामधून अपात्र केल्या गेल्या आहेत। त्यामुळे आता यामध्ये पहिला प्रकार सांगण्यात आला आहे लाडक्या बहिणींचं नवीन उत्पन्न चेक केलं गेलं आहे आणि सरकारने लावलेल्या नियमानुसार जर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा 1 रुपया जरी वर गेला असेल तर डायरेक्ट लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला कायमच या ठिकाणी बाहेर काढलं जाणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आणि तशा प्रकारे कालच 2 याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेत। पहिली यादी पात्र यादी करण्यात आली, दुसरी एक यादी अपात्र यादी अशी करण्यात आली। त्यामुळे लाडक्या बहिणींनो 2 याद्या जाहीर करण्यात आलेत, ही लास्ट पडताळणी असणार आहे असं सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे जवळपास 2 ते 3 लाख लाडक्या बहिणी यामधून आता बाहेर काढले गेलेत। तर लक्षात ठेवा कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये आज सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी पैसे सोडले जाणार आहेत हे तुम्हाला आता सांगतो आणि लक्षात घ्या कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केले गेले हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता समजावून सांगतो। त्यामुळे लक्ष देऊन 2 मिनिटे व्हिडिओ बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती 1 रुपया जरी गेला असेल तर अशा लाडक्या बहिणींना कायमचा हप्ता बंद करण्यात आलाय। तुम्ही आता तुमचं नवीन उत्पन्न त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना आता बघा या 20 जिल्ह्यामध्ये राहत असतील त्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आज सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सोडा असं एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिली आहे। परंतु या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी
आता कायमचं या योजनेतून वगळल्या गेल्या आहेत असं सुद्धा सांगण्यात आलंय। त्यामध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला इथून पुढे 1 रुपया सुद्धा मिळणार नाही असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यामुळे दुसरा लाडक्या बहिणीचा प्रकार आहे तो म्हणजे आता अशा पण लाडक्या बहिणी यामध्ये सापडलेत ज्यांचे स्वतःचे शेत आहे आणि त्यांच्या घरामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसानचे हप्ते या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या घरामध्ये शेतकरी घेऊ लागलेत। सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणत्या तरी एका योजनेचा लाभ तुम्ही सरकारच्या माध्यमातून घेऊ शकता। जर जास्त तुम्ही सर्वच योजनांचा लाभ घेत असाल तर सर्वच्या सर्व तुमचे हप्ते बंद करण्यात येईल। त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये नमो शेतकरी योजना किंवा PM किसान योजनेचा लाभ कोणी घेत असेल तर यासाठी लाडक्या बहिणींच्या घरामध्ये नियम वेगळे आहेत। ते नियम कोणकोणते आहेत हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्याआधी तुम्हाला त्या ठिकाणी 3 नंबरचा लाडक्या बहिणीचा प्रकार या ठिकाणी आता सांगण्यात आला आहे। तो म्हणजे काही महिला चुकीच्या मार्गाने पिवळे व केशरी रेशन कार्ड काढले आहेत आणि त्याचे झेरॉक्स त्यांनी लाडकी बहीण योजनेला जोडला आहे। अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता गेले 7 दिवस झालं चेकिंग सरकारने सुरू होतं। त्यामधून जवळपास 75,000 लाडक्या बहिणी बाहेर पडल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले। त्यानंतर आता 4 नंबरच्या लाडक्या बहिणीचा प्रकार आहे तो म्हणजे यामधून 70 ते 80 हजार लाडक्या बहिणींना अपात्र केले। ते म्हणजे जर तुमचा लाडक्या बहिणींनो प्रकार या 70 ते 80 हजारच्या त्या ठिकाणी महिलांच्या यादीमध्ये लागला तर तुम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद केला जाणार आहे। आज सोमवार आहे, दिनांक 11 ऑगस्ट आहे। या 20 जिल्ह्यामध्ये हप्ता सोडणार आहे, परंतु या ठिकाणी फक्त याच लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 येणार आहेत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आता बघा लाडक्या बहिणो, पुढच्या नंबरचा लाडक्या बहिणीचा प्रकार आहे तो म्हणजे आता तुमची जमीन किती आहे यावर तुमच्या लाडक्या बहिणींना आता पुढील 5 वर्षापर्यंत त्या ठिकाणी पैसे मिळणार की नाही हे सरकारच्या माध्यमातून ठरणार आहे। कारण लाडक्या बहिणींना आता जमिनीवरून ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार की नाही हे सुद्धा सांगण्यात आलंय। कारण जमीन खूप जास्त आहे असं त्या ठिकाणी सरकारला लक्षात आलंय। काही लाडक्या बहिणी आहेत आता त्यांची जमीन खूप जास्त आहे तरी पण ते गेले 1 वर्ष झालं लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सापडलेलं आहे। मग तुमची जमीन किती असल्यावर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे। किती जमीन असल्यावर तुम्हाला हप्ता मिळणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु 5वा जो लाडक्या बहिणीचा प्रकार आहे जो सरकारच्या माध्यमातून अपात्र केला जाणार आहे तो म्हणजे बघा आता तुमच्या घरामध्ये 2 चाकीचा नियम नवीन आता काढण्यात आलाय। तो म्हणजे तुमच्या घरामध्ये आता बघा 2च्या वरती जास्त 2 चाकी गाड्या असेल म्हणजे 4 गाड्या असतील 5 गाड्या असतील तर त्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद करण्याची सरकार आता या ठिकाणी तयारी करू लागला आहे। सरकार काय म्हणते, एखादी 2 चाकी तुमच्या घरामध्ये असेल तर ठीक आहे, परंतु जर जास्तच तुमच्या घरामध्ये 2 चाकी गाड्या असतील तर ते एखाद्या 4 चाकीच्या बरोबर आहे आणि अशा लाडक्या बहिणींचा हप्ता बंद करण्याच्या सरकार तयारी करत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो 2 ते 3 लाख लाडक्या बहिणी यामधून आता अपात्र होणार आहेत। आता बघा कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये हा हप्ता या ठिकाणी सोडला जाणार आहे तर त्या ठिकाणी आज सोमवार आहे तर आज थोड्याच वेळामध्ये कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये हा हप्ता सोडला जाणार आहे हे तुम्हाला लगेचच या ठिकाणी आता सांगणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो आता आपण पाहूया की ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जे सोडले जाणार आहेत तर ते आता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींच्या घरामध्ये जर शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी एक वेगळा नियम सरकारच्या माध्यमातून घालण्यात आला आहे। जर लाडक्या बहिणींच्या घरामध्ये शेती असेल आणि ती शेती आता किती असायला पाहिजे यावरती एक वेगळा नियम सरकारच्या माध्यमातून आला आहे। तो नियम समजून घेतल्याशिवाय तुम्हाला आता या ठिकाणी समजणार नाही की ऑगस्ट महिन्याचे हप्ते या ठिकाणी येणार का नाही। आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये आज सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी हे पैसे त्या ठिकाणी सोडले जाणार आहेत हे तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक तसेच HDFC बँक, ICICI बँक या बँकेमध्ये असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जसं जुलै महिन्याचा हप्ता आला तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता पण थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडा असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आता बघा
सरकारच्या माध्यमातून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडले जाणार आहे हे तुम्हाला लगेच सांगणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात त्या लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून वेगळे नियम आकारण्यात आले आहेत। राज्याचे अर्थमंत्री तथा आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्याकडून फक्त कोणत्या तरी एका योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। तुम्ही नमो शेतकरी योजनेचे तर तुमच्या घरामध्ये पैसे घ्या किंवा लाडक्या बहिणीचे तर पैसे घ्या, जर तुम्ही दोन्ही योजनांचा लाभ घरात घेत असेल तर तुमचे दोन्ही पण हप्ते बंद करण्यात येईल असं सरकारच्या माध्यमातून त्यावेळी सांगण्यात आलं होतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही फक्त कोणत्या तरी एकाच योजनेचे लाभ सरकारच्या माध्यमातून घेऊ शकता। जर तुम्ही दोन्ही पण घेत असेल तर त्या ठिकाणी आता दोन्हीच्या दोन्ही हप्ते या ठिकाणी बंद करण्यात येईल असं अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना आहे। जर तुमची जमीन जर जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा बंद करण्यात येणार आहे। यासाठीचा जमिनीचा आकडा सरकारने आहे तर तो याबद्दल अजून किती जमीन असल्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद करण्यात येईल हे अजून सरकारने जाहीर केलेले नाही। परंतु सरकार थोड्या दिवसामध्ये आता हे पण जाहीर करणार आहे की तुमची जमीन जर जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता कायमचं वगळण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, त्यामुळे हे नियम जर व्यवस्थित पाळले तर तुम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा व्यवस्थित मिळणार आहे। आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे आता त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सोडण्यात येणार आहेत। बघा, पहिला जिल्हा यामध्ये लाडक्या बहिणींनो सांगण्यात आला आहे तो म्हणजे सातारा जिल्हा, त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा आहे पुणे जिल्हा, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नांदेड, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, जालना, बीड, बुलढाणा, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, लातूर, धुळे, छत्रपती संभाजीनगर, वाशिम या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये लवकरात लवकर सोडा असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला त्या ठिकाणी लाडक्या बहिणीविषयी अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।